तुमचा ढोकळा फुगत नाही, तो खाली बसतो, लाल पडतो किंवा घशात दाटल्यासारखा होतो. हे सर्व प्रॉब्लेम्स जर तुम्ही ढोकळा करताना येत असेल तर आजचा हा ढोकळ्याचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी यात बरेच असे टिप्स सांगणार आहे की तुमचा ढोकळा 100% फुगणार आहे आणि लाल पडणार नाही, मस्त फ्लफी होईल आणि अगदी हलका फुलका होणार आहे. आणि हो, यासोबत एक सिक्रेट चटणी सांगणार आहे जी या ढोकळ्यासोबत केली की त्या ढोकळ्याला अजूनच चव येते. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर आजच्या आपल्या या 100% नो फेल ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. ढोकळा करताना सगळ्यात आधी स्टीमर गरम करून घ्यायचा, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ढोकळा शिजवणार आहात ते आधी भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. इथे मी कमी गॅस ठेवलेला आहे आणि हे जे भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी आणि हे स्टँड ठेवलेलं आहे. आता याला झाकून आपण बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर ढोकळ्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर पाऊण वाटी पाणी घेतलं आहे, 3 चमचे तेल घेतलं आहे, 3 चमचे साखर, त्यानंतर मीठ घेतलं आहे चवीपुरतं, तर 1 चमचा मीठ, चिमूटभर किंवा पाव चमचा हळद आणि 1 चमचा सायट्रिक ॲसिड. हे सगळं प्रमाण मी आपला जो घरचा पोहे खायचा चमचा आहे त्याने मोजलेला आहे आणि हे जे वाटी आहे या वाटीनेच मी बेसन आणि पाणी मोजलेलं आहे आणि यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे बेसन चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळणे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे जे बेसन आहे ते छान हलकं होतं आणि त्यामध्ये जो काही मोठे पार्टिकल्स असेल ते सगळे बाजूला होतात. आता मी एका मोठ्या बोलमध्ये पाणी घालून घेतलं, तर इथे मी पाऊण वाटी पाणी, साखर, मीठ, सायट्रिक ॲसिड हे सगळं मिळून हे छान मिक्स करून घेणार आहे. तर इथे साखर आणि मीठ छान विरघळतपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तेल घालून ते पण छान मिक्स करून घेतलं. ही साखर मीठ छान सगळं यामध्ये मिक्स झालेलं आहे, विरघळलं आहे. आता यामध्ये आपण हे बेसन घालून घेऊ. तर बेसन मी हलक्या हाताने भरलेलं आहे, अगदी दाबून भरायचं नाही. इथे तुम्ही बघू शकता हे जे बेसन आहे ते बऱ्यापैकी घट्ट आहे, तर आपल्याला इतकं घट्ट बेसन नको आहे. मी सुरुवातीला पाऊण वाटी पाणी घेतलं, तुम्ही बघितलं, त्यानंतर मी पाव वाटी पाणी परत यामध्ये ॲड करणार आहे. इथे या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यापैकी थोडं थोडं घालणार आहे आणि जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे आपण हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, ही छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर मला इथे 1 कप पाणी लागलेलं आहे, म्हणजे तुम्ही जेवढं बेसन घेणार आहात तेवढंच तुम्हाला पाणी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घातली, कलर चांगला यावा म्हणून. आता हळद घालणं तसं ऑप्शनल आहे, पण कलर छान येतो म्हणून हळद घालायची, पण इतकी पण नाही घालायची. अगदी पाव चमच्यापेक्षा कमी इथे हळद घालायची आहे, त्याने त्याचा रंग पण छान येईल आणि ढोकळा झाल्यानंतर रेड स्पॉट्स येणार नाही. आता इथे आपण हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून देऊ आणि हे जे टीन आहे, केक टीन आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि हे एका ब्रशने छान सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊ. कडेला पण लावायचं आहे. आता हे जे आपलं ढोकळ्याचं बॅटर आहे त्याला छान 5 मिनटं मी रेस्ट दिला. आता यानंतर इथे 1 चमचा, म्हणजे 1 पोहे खायचा चमचा एवढं इनो घ्यायचं आहे. त्यामध्ये अगदी 1 चमचा आपण पाणी घालू, म्हणजे ते ॲक्टिवेट होण्यासाठी, आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ. मिक्स करताना हलक्या हाताने फक्त 1 मिनटाला मिक्स करायचं आहे. याच्यातले जे बबल्स आहे ते आपल्याला फोडायचे नाही आहे,
त्यामुळे हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या बॅटरला. सगळा हा इनो लागला पाहिजे. तर हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 1च मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये जी काही एअर फॉर्म झालेली आहे ती आपल्याला घालवायची नाही आहे. तर इथे असं छान पांढरं असं बॅटर तयार होतं. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला करतो तर ती पिवळं असतं आणि जेव्हा आपण इनो घालतो तर हे थोडंसं लाईट कलरचं होऊन जातं. याचाच अर्थ की आपला इनोचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे. आता याला आपण स्टीम करून घेऊ. आता तुम्ही बघितलं इथे स्टीमर ऑलरेडी गरम झालेला आहे. आता या गरम स्टीमरमध्ये आपण हे ढोकळ्याचं टीन ठेवून देऊ. तुम्ही कुठल्याही ताटाला वगैरे तेल लावून ठेवू शकता. त्यानंतर दुसरं तुमच्याकडे गोल केक टीन असेल तर त्यामध्ये पण ठेवू शकता. हे सगळं काही नसेल तर आपला कुकरचा जो डबा असतो त्यामध्ये पण तुम्ही ढोकळा करू शकता. आता या ढोकळ्याला मीडियम गॅसवर 20 ते 22 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण याची जी फोडणी आहे, टेम्परिंग आहे ते तयार करून घेऊ. तर मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी इथे भरपूर घालायची आणि ढोकळ्यामध्ये कधीच जिरे वापरायचं नाही फोडणीमध्ये. मोहरी इथे छान तडतडली आहे. आता यामध्ये आपण हिंग घालून घेऊ. तर इथे पाव चमचापेक्षा थोडासा कमी आपण इथे हिंग घालून घेतलेला आहे किंवा 2 चिमूटभर म्हटलं तरी चालेल. त्यानंतर थोडेसे तीळ, 1 चमचा तीळ घातले. त्यानंतर लगेचच आपल्याला इथे मिरची, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर मी 2 मिरच्या अशा स्लिट करून घेतल्या आणि 1 काडी कढीपत्त्याची घातलेली आहे. हे थोडं मिक्स करून घेऊ. यातली जी तीळ आहे ती उडायला सुरुवात होते तेव्हाच लगेच यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. तर मी इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तर या पाण्यामध्ये, या आपल्या फोडणीमध्ये मीठ, चवीपुरतं मीठ म्हणजे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण ढोकळ्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. या पाण्याला थोडीशी टेस्ट यावी म्हणून थोडंसं मीठ घालायचं, अगदी पाव चमचा. त्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये साखर घालून घेऊ. हे छान मिक्स करू आणि याला एक उकळी येऊ देऊ. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर गॅस बंद करू आणि दुसरीकडे आपला ढोकळा झाला का ते बघू. ढोकळा जेव्हा आपण लावतो तेव्हा काळजी ही घ्यायची, याला सतत उघडून बघायचं नाही. त्यामुळे जर तुम्ही यामधली जी वाफ आहे ती जर तुम्ही सारखं काढाल तर ढोकळा फुगणार नाही. यामध्ये जे काही आपण सोडा आणि किंवा इनो आणि सायट्रिक ॲसिड हे घातलेलं आहे. सोडा आणि सायट्रिक ॲसिड एकमेकांशी रिॲक्ट होतात. म्हणजे इनो जरी घातला तरी पण तो आणि सायट्रिक ॲसिड एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि हा जो ढोकळा आहे तो फुगण्यामध्ये मदत होतो. आणि हे असताना त्याला जर गरम वाफ मिळाली तर तो छान राईज होतो, म्हणजे तो छान फ्लफी आणि फुगतो. म्हणून ढोकळा करताना ही काळजी घ्यायची. तर झाकण काढून सारखं बघायचं नाही. 20 मिनटाशिवाय ते झाकण अजिबात काढायचं नाही. तर इथे मी टूथपिक टाकून दाखवलं, अजिबात याला लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. आता आपल्याला या डब्यामध्येच याला थंड होऊ द्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं याला अजिबात हलवायचं नाही, कारण हे गरम असतं आणि गरम असताना ढोकळा कधीच व्यवस्थित निघत पण नाही आणि तो व्यवस्थित कापला पण जात नाही. म्हणून 10-15 मिनटं याला छान थंड होऊ द्यायचं. त्यानंतर या पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर तुम्ही बघितलं हे छान निघालेलं आहे. खाली थोडंसं मला वाटतं इथे तेल लागलं नसावं, त्यामुळे थोडंसं हे चिटकलेलं आहे. तर इतका भाग माझा निघून गेलेला आहे. आता मी याला सरळ केलं आणि मस्त थंड झाल्यानंतर याला कापून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान फुगलेला आहे, मस्त फ्लफी झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या ढोकळ्याचा जो एक पार्ट आहे, म्हणजे 3 ढोकळ्यांचे जे पीसेस आहे ते ऑलरेडी गायब आहे. कारण अहोंना आमच्या उशीर होत होता, तर मी त्यांना ऑलरेडी हे करून सगळं टेम्परिंग करून देऊन दिलेलं आहे
आणि तुम्हाला दाखवण्यासाठी हा थोडासा पार्ट मी तसाच ठेवलेला आहे। आता तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती मस्त जाळीदार झालेला आहे आणि फ्लफी पण बघा किती छान झालेला आहे। मी इथे छान दाबून बघते, तो मस्त परत त्या शेपमध्ये येत आहे। आता यावर जी आपण फोडणी तयार केली होती ती घालून घेऊ। त्यानंतर कोथिंबीर, छान मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेऊ आणि आपला मस्त खमण किंवा ढोकळा तयार आहे। ढोकळ्यासोबतची ही माझी सिक्रेट चटणी तर राहिलीच, तर ही चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये मस्त भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे। इथे थोडंसं आलं घेऊन घेतलेलं आहे, म्हणजे 1 इंच अर्धा इंच आलं घेतलं, भरपूर कोथिंबीर, 2 मिरच्या अशा बारीक करून घेतलेल्या आहे। तुम्हाला कितपत तिखट लागतं त्या पद्धतीने मिरची घेऊ शकता। त्यानंतर इथे आपण पाव लिंबू, मोठा लिंबू होता त्याच्यामुळे पाव लिंबू मी असा छान पिळून घेत आहे, जर छोटा असेल तर अर्धा घातला तरी चालेल। त्यानंतर यामध्ये शेव घालायची आहे, तर हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ही चटणी करण्यासाठीचा। तर कुठलीही तुमच्याकडे जी शेव असेल, जर तुमच्याकडे पुदिना शेव असेल, आलू भुजिया वगैरे असेल तर त्याची अजून जास्त छान टेस्ट येते। इथे माझ्याकडे ही साधी शेव होती ती मी घातलेली आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालून घेऊ, पाव चमचा साखर घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ, ब्लेंड करून घेऊ। इथे मी थोडंसं पाणी घालून ब्लेंड केलेलं आहे। हे छान ब्लेंड करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे। दही ऑप्शनल आहे, तसं आपण लिंबू घातलेला आहे, नाही घातलं ही चटणी अशी वाढली तरी चालेल, पण याचा दही घातल्यानंतरचा जो रंग आहे तो जास्त अप्रतिम दिसतो आणि चवीला पण ही चटणी दही घातल्यानंतर छान लागते। तर तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीला। तर ही ढोकळ्यासोबतची चटणी नक्की करून बघा। चला तर मी हा ढोकळा आणि चटणी मस्त एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा। ही 100% नो फेल फ्लफी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या आणि मस्त डिलिशियस रेसिपीज सोबत। तोपर्यंत धन्यवाद।